मालेगावमध्ये घरगुती सिलेंडरनंतर सीएनजीचा आता तुटवडा जाणवू लागलेला आहे। पंपांवर सीएनजी शिल्लक नाही असे बोर्ड झळकू लागलेले आहेत। घरगुती गॅस सिलेंडरनंतर आता सीएनजी गॅसचा देखील तुटवडा जाणवू लागलाय आणि गॅस शिल्लक नसल्यानं अशा प्रकारचे बोर्ड पंपावर लागलेले आहेत। आखाती देशांमध्ये युद्ध सुरू आहे। 2 ते 3 दिवसानंतर गुजरातवरून एकच गाडी येत असल्यानं पंपचालकांकडून असं सांगण्यात येतंय। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। आखाती देशांचं जे युद्ध सुरू आहे त्या युद्धाचे परिणाम आता जगाच्या पाठीवर दिसायला देखील सुरुवात झाली आहे। आणि आज आपण आलो आहोत मालेगाव तालुक्यातील एक जो सीएनजी पंप आहे। आपण ह्या सीएनजी पंपाची जी परिस्थिती हे बघू शकतात की हा पंप सुद्धा जे सीएनजी पंप्स आहेत ते सुद्धा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। कारण की कतारपासून जो रॉ मटेरियल आहे ह्या पंपसाठी जे येणार होतं ते येणं बंद झालं आहे आणि कुठून तरी जो रॉ मटेरियल आता गुजरातवरून या ठिकाणी या पंपावर येत आहे। मात्र जे नेहमीप्रमाणे ज्या 2 गाड्या रॉ मटेरियलच्या या ठिकाणी यायच्या आणि त्यापासून हे जवळपास 8 ते 10,000 असा सेल जो सीएनजीचा ह्या पंपाचा होता तो आता कुठेतरी थांबलेला दिसतो आहे। आणि हा पंपाचा विचार केला तर इथे जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आहेत आणि रिटायर्ड फौजी ह्या पंपावर काम करत असतात, त्यामुळे त्यांनी हे ज्या पंपाची परिस्थिती हे बोलणं या ठिकाणी टाळलेलं असलं तरी मात्र पंपाची परिस्थिती आपण या ठिकाणी बघू शकतो की रोज जे 2 गाड्या यांचं रॉ मटेरियल येत होतं, मात्र आता 2 ते 3 ते 4 दिवसानंतर एक रॉ मटेरियलची गाडी या ठिकाणी पोहोचते आणि रात्रीतून तो गॅस तयार केला जातो आणि जे मोठे टँकर्स आहेत, जे मोठे ट्रक्स आहेत, व्हेकल्स आहेत, टुरिस्ट आहेत, त्यांना फर्स्ट प्रायोरिटी देऊन या ठिकाणी सीएनजी दिला जातो। मात्र आता जे सीएनजीचे प्रोडक्शन आहे, सरकार जरी म्हणत असलं की सीएनजीचा साठा पुरेसा आहे, मात्र परिस्थिती जागेवर जर विचार केली तर ही मात्र आता वेगळी दिसताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। मी विशाल मोरे, झी मीडिया, मालेगाव।